पुण्यातील हडपसर परिसरातील माळवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे। दररोज 10,000हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करत असताना त्यांच्या जीवितांशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयाबाहेरील रस्ता आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे। त्यातच रस्त्यावर अनधिकृत प्रवासी वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे। परिणामी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे। याच पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर विचारणा केली असता शाळेचे काम शिक्षण देण्याचे असून शाळेबाहेरील बाबी प्रशासनाच्या अखत्यारीत येतात असे उत्तर मिळाल्याचा दावा अमोल तुपे यांनी केला आहे। यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, शौचालय स्वच्छता, शाळेत असणाऱ्या कामांमध्ये सुरक्षितता, अतिक्रमण हटवले नाही आणि बेकायदेशीर प्रवासी वाहनांवर कारवाई झाली नाही तर हडपसरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आता शाळा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती पावले उचलतात याकडे पालकांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। याच्यामध्ये त्यांचं सहकार्य घेत असतो, त्यांच्या काही सूचना येतात, त्याप्रमाणे आम्ही बदल करतो। नगरसेवकांना काय सांगणार का? पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक समजा मामा तुपे, त्याला तुम्ही काय सांगणार का की बाबा तर या दृष्टीनं आता ह्या घटना पुन्हा घडू नयेत किंवा गर्दीच्या ठिकाणी म्हणजे वाहतूक प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक व्यक्तीकडून सहकार्य मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे। आणि विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं, सुरक्षितच्या दृष्टीनं त्यांनी मदत करावी अशी शालेय प्रशासनाकडून अपेक्षा आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।